जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय. माझ्या यूट्यूबमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. न्यूजवरती बघत आहोत आपण बरेच दिवस झाले. आणि जो अपघात झाला आहे, ज्या मुलाने आईबाबांनी डोंगरावरती उडी मारून आत्महत्या केलेली आहे. आणि खूप दुर्दैवी घटना आहे आणि काळजाला धक्का देणारी घटना आहे. माझी सर्व मुलांना विनंती आहे की ती घटना ॲक्च्युली असं बोलतात की ते काय त्या मुलाला आयफोन असा हे मोबाईल पाहिजे होता आणि तो दिला नाही म्हणून त्या वादावरून त्यांनी असं डिसिजन घेतलेलं आहे. हे असं मीडियाच्या माध्यमातून कळत आहे. ॲक्च्युली काय परिस्थिती मला पण नाही माहीत आता आणि जे असेल ते. परंतु माझी सर्व मुलांना विनंती आहे की आपले आईबाबा असतात, तुम्ही असा हा हट्ट करणं चुकीचं आहे. आणि ते तुम्हाला खरंच कधीतरी त्यांच्या बी वेदना समजून घ्या. त्यांची काय परिस्थिती असते, त्यांच्यावर काय परिस्थिती गुजरते आणि ते कुठल्या परिस्थितीमध्ये जगत असतात. कधी स्वतःसाठी काही घेत नाहीत, स्वतःसाठी काही खात नाहीत, परंतु आपल्या परिवार चालवण्यासाठी त्यांची धावपळ असते, धडपड असते. कधी त्याला पण विचारा तुम्हाला काय हवं आहे. आणि मोबाईल नाही घेऊन दिला म्हणून असे टोकाचे पाऊल उचलणं खूप खूप भयानक आहे आणि हे असं करणं खूप चुकीचं आहे मित्रांनो. कधीतरी आपल्या आईबाबांना, आपल्या घरच्यांना विचारा, त्यांची परिस्थिती समजून घ्या. कोणीही एखाद्या मित्राने घेतला म्हणून मला पाहिजेतच आहे आणि हा हट्ट करणं चुकीचं आहे. तुमचं शिक्षण, तुमचे सर्व काही जिम्मेदारी, तुमच्या सगळ्या पुरवणं, त्यांच्या सगळ्या गरजा पुरवणं हे आईबाबाचं तुम्हाला एवढ्या लहानपणापासून सगळ्या गरजा पुरवल्या असतात त्यांनी. आणि एखादी त्यांची परिस्थिती नसेल कदाचित म्हणून त्यांना नाही देता आलं, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतः तर तुमचं आयुष्य संपवलं. पण ज्या आईबाबांनी आपलं कष्ट केले, एवढं मोठं केलं, एवढ्या सगळ्या लाड पुरवले, त्या आईबापांना पण तुम्ही खाईतच घेऊन गेलात. त्या व्हिडिओमध्ये बघितल्याच्यानंतर तर तुम्हाला समजेलच. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मुलांना विनंती आहे की या मोबाईल किंवा याच्यामध्ये बिलकुल पडू नका. चांगला अभ्यास करा, चांगलं शिक्षण घ्या आणि स्वतः कमवाल तेव्हा जे हवं ते घ्या. आणि कधीच घरच्यांना टॉर्चर करू नका, कारण ते खूप दुःखात असतात. त्यांच्यावर सर्व जिम्मेदारी असते परिवारांची. जो कमवते, ज्या जिम्मेदारी आहे त्यांना माहीत असते काय खरंच काय अडचण असते. आणि त्यांना कधीतरी स्वतःहून विचारा त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना काय हवं आहे हे विचारा त्यांना. कधी आईबाबांना मला जे पाहिजे तर मला हेच हवं आहे हट्ट करणं चुकीचं आहे. कारण ती कुठल्या परिस्थिती, म्हणजे सगळ्याची परिस्थिती चांगली नसते. खूप बिकट परिस्थिती असते आणि सुख दुःख असते, सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे जे आजकालचं विद्यार्थी असो, मुलं असो, तरुण मंडळी, ही सर्व घरच्यांना टॉर्चर करणं, मला हेच पाहिजे, मला बाईकच पाहिजे, मला गाडी आणि मोबाईल, ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत मित्रांनो. असं करू नका. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. एवढ्या वर्षापासून आपण 20-20 वर्ष, 25-25 वर्ष झाल्याच्यानंतर आपण आत्महत्या करतो. एवढं आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगता आलं पाहिजे फक्त. अरे पहिले आत्ता तुम्ही जर अभ्यास करा, तुम्ही मेहनत घ्या, नंतर तुम्हाला काय हवं ते घ्या ना. तुम्ही आत्तापासून घरच्याला टॉर्चर करता. खरंच खूप दुर्दैवी घटना घडली ती. आणि स्वतः तर गेलाच तो, परंतु त्याच्या आईबाबांना पण घेऊन गेला. माझी सर्वांना विनंती आहे की असं कुठेच करू नका आणि शक्यतो घरच्यांना टॉर्चर करू नका. त्यांच्या मागे पण खूप जिम्मेदारी असतात, त्यांना पण खूप त्रास असते, परंतु ते कोणाला सांगणार, ते कोणाला सांगू शकत नाही आहेत. आणि कधी आपले आईबाबा कधी बोलले की मला हे हवं आहे, ते हवं आहे, मला हा त्रास आहे, कधी तुमच्यापर्यंत ते पोहोचणार नाहीत. फक्त कारण ती परिस्थिती त्यांनाच माहीत असते, आपण कुठल्या परिस्थितीमध्ये जात असतो. आणि अशा कमसे कम आपण जिम्मेदार व्यक्ती म्हणून तरी कमसे कम त्यांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आणि असा हट्ट करणं खूप चुकीचं आहे. इथून माझ्या सर्व मुलांना विनंती आहे, जे आपले तरुण मंडळी, तरुण मुलं आहेत, विद्यार्थी असतील, जे तुम्हाला शिकवत आहेत, जे तुम्हाला 2 टाईमचं जेवायला देत आहेत, कपडे गिपडे सगळ्या पाहिजे, याच्यामध्ये समाधान माना. माझ्या मित्रांनी R15 घेतली म्हणून मला तीच गाडी पाहिजे, त्या मित्रांनी हे घेतलं, मग आयफोन घेतला म्हणून मला तेच पाहिजे, हे एकदम चुकीचं आहे मित्रांनो. आणि अशामुळे आपलं आयुष्य बरबाद करू नका.
आणि एवढे चांगल्या वयामध्ये ते जे आयुष्य तुम्ही बरबाद करताय, निर्व्यसनी राहा, व्यसनीच्या नादीने जाऊ नका. आजकाल तरुण मंडळी व्यसनीच्या आहारी खूप जात आहे. त्याच्यामध्ये गांजा, ड्रग्स, दारू, सिगारेट वगैरे खूप याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आपले आईबाबा आपल्यासाठी एवढे मेहनत घेतात, दिवसरात्र एक करतात, शेती असो सगळ्या गोष्टी हे करून ते कधीच तुम्हाला त्यांना स्वतःला कपडे नसतात, परंतु तुमची सगळी इच्छा पूर्ण करतात. आणि अशा याच्यामध्ये तुम्ही त्यांना अशा त्रास देणं हे चुकीचं आहे. मला खरंच तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की आपण शिक्षण घ्या, चांगलं शिकत असाल तर कॉलेज गेले आणि नंतर ते काय सगळी गोष्टी आहेतच ना. आता जर तुम्ही मेहनत घेतली तर आयुष्यभर सुखात राहाल. आता जर तुम्ही सुखात राहण्याचा प्रयत्न करत आयुष्यभर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी खरंच विचार करा आणि शक्यतो आईबाबांना त्रास देऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.